तर हॅलो, गुड मॉर्निंग गाईस. काल आम्ही द्वारकाधीश टेम्पलजवळ स्टे केला होता आणि आज तिथून चेकआउट करून आम्ही निघालो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्यासाठी. सकाळचे 6:45 वाजलेत. नागेश्वर मंदिर आहे द्वारकाधीश मंदिरापासून 17 किलोमीटरवरती. तर बघूयात किती वेळ लागतोय. तर इथे आहे गोमाता. कृष्णाच्या द्वारकामध्ये त्यांनी सकाळी आम्हाला दर्शन दिलेले आहे आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगला पोचायला आम्हाला अर्धा तास लागला द्वारकाधीश मंदिरापासून. तर पाहू शकता हे मंदिर. आता आम्ही एंटर करणार आहे इथून. हो, आम्ही आता एंटर करतोय. तुम्ही बघू शकता मंदिरचा परिसर. मस्त एक महादेवाचं स्टॅच्यू आहे. तर बघू शकता महादेवच्या नगरीतील सुवर्ण सकाळ आणि हे मंदिर. सकाळी आम्ही लवकर आलो म्हणून आमचं लवकर दर्शन झालं, कारण का इथे गर्दी काहीच आम्हाला भेटली नाही. तर ह्या मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासाठी परमिशन आहे. तर हे आहे मंदिरातील आतलं दिव्य दर्शन. बघू शकता. तर गाईज आता जस्ट आमचं नागेश्वर ज्योतिर्लिंग झालंय दर्शन. तर आता आम्ही निघालो आहे बेट द्वारकाला. रुक्मिणी टेम्पलही राहिलंय अजून आणि गोपी तलाव. तर आधी आम्ही रुक्मिणी टेम्पलकडे निघालो. तर हे आहे रुक्मिणी मंदिराचं प्रवेशद्वार. पौराणिक कथेनुसार दुर्वास ऋषी यांच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना वेगळं राहावं लागलं होतं, म्हणून हे मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून थोडं दूर आहे. रुक्मिणी मंदिर यांच्या मंदिराच्या परिसरात पाण्याची कमतरता आणि खारट पाणी ह्या मागे एक कथा आहे. ऋषी दुर्वास यांच्या शापामुळे येथे गोड पाण्याऐवजी खारट पाणी आढळलं जातं, त्यामुळे इथे जलदानाला विशेष महत्त्व आहे. तर हे आहे भगवान श्रीकृष्ण यांचे पत्नी रुक्मिणी माता यांचे हे प्राचीन मंदिर. तर हे मंदिर द्वारकेपासून सुमारे 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. तर असं म्हणलं जातं येथे इच्छा व्यक्त करून दगड रचल्याने मनोकामना पूर्ण होतात. तर गाईज आता आम्ही रुक्मिणी टेम्पलचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे बेट द्वारकाकडे. तर मस्त झालं दर्शन आशो आहे ना रुक्मिणी
टेम्पलचा. आणि नागेश्वर टेम्पलला काही गर्दी नाही भेटली आम्हाला खरंच. साइट ऑफ हिज लेजेंडरी रियुनियन विथ सुदामा. इट फीचर्स टेम्पल वेर हनुमान ध्वज sharing and दर्शन असेल. ओके, बघूया तिथं आता आपण जाऊ. बेट द्वारका. तर इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही काय रेकॉर्ड करू शकलो नाही. आत्ताच जस्ट आता आमचं बेट द्वारकाचं दर्शन झालं. आम्ही इथे नाश्त्याला थांबलो. मसाला डोसा मागवला आणि इथे ताक मागवलंय. तिचा उपवास आहे आज, त्यामुळे तिने बटर मिल्क घेतले. तर मध्येच आम्ही सुदामा सेतूवरती थांबून काही इथले सुंदर क्षण कॅप्चर केले. गाईज आत्ताच जस्ट आमचं बेट द्वारकाचं दर्शन झालंय. आता आम्ही परतीचा प्रवास पुण्याला चाललोय. आता आम्ही वडोदरामध्ये स्टे करणार आहे. म्हणजे 1000 किलोमीटर वन टाइम खूप होईल म्हणून वडोदरा स्टे करून इथून ना वडोदराचा किलोमीटर आहे 528. तर आम्ही आधी वडोदराला जाऊ, त्याच्यानंतर पुणे 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 पुणे. गाईज आता इथं आम्ही CNG साठी थांबलोय हायवेला. आता राजकोट राहिले इथून एक 170 किलोमीटर आणि इथला CNG रेट आहे 83. तर गाईज आता आम्ही थांबलो आहे. तर हिने गुजराती थाली घेतली आणि हिने बटाट्याची भाजी आणि छाछ देतात. छाछ बघा कशी देतात एका तांब्यामध्ये फुल भरून. अनलिमिटेड आहे. तर गाईस आता आम्ही आहे जामनगर राजकोट हायवेवर. आता जस्ट आम्ही जेवणासाठी थांबलो होतो आणि एकदा तरी ट्राय करा गुजराती थाली. माझा उपवास होता आणि हिचा त्यांनी उपवास काय होता. बटाटा आणून दिला, त्याच्यामध्ये टोमॅटो घालून वाटला. त्यांना मी नाही म्हणू शकले नाही, माझा उपवास मोडला. तर गाईस आम्हाला वडोदराला पोचायला 10 वाजले. तर इथं आम्ही स्टे करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.